भगवंत म्हणतात तुमच्यामुळं मोठेपण मिळालं ना, बोलून दाखवू नका. तुकोबाराय काय म्हणतात? बोलून दाखवू नका. तुकोबाराय म्हणतात असं आहे, गरिबावर जर उपकार केले ना, मरेपर्यंत पोरं लक्षात ठेवतात. तुमच्या जीवनातला अनुभव पहा. तुमच्या गावामध्ये जर गरीब असतील, कुणाला शिक्षणाला मदत केली असेल, कुणाला घराला मदत केली असेल ना, मरेपर्यंत लक्षात ठेवतात. पण श्रीमंताला जर मदत केली असेल ना, की लगेच विचारतात कोण तुम्ही. म्हणून श्रीमंताला आठवण करून द्यावी लागते, आम्ही तुमच्यावर उपकार केलेत, तुम्ही आमच्यावर नाहीत. आणि हे तुकोबाराय मान मिळत नाही म्हणून. परमार्थाचा द्वेष संसारिक करत कधीतरी कल्पना करा. तर मी एवढे कीर्तन केले, एका दारुड्याने मला नावं ठेवलं नाही. एका दारुड्याने, पण कीर्तनकारांनी नक्की नाव ठेवलं. काय नाव ठेवतात? काय पद्धत आहे का गुंड्यात लावायला पाहिजे? बरं, अभंगाच्या अर्थाचा तुला गुंडे आहेत ना, मग एवढं गुंड कसं काय? पारमार्थिकाचा द्वेष करणारे परमार्थिक नसतात. ज्ञानी लोक द्वेष करतात. रामेश्वर भट्ट ज्ञानी म्हणून द्वेष झाला ना तुकोबारायचा. सुधारले भाग सोडून द्या, पण द्वेष कुणी केला? ज्ञानी लोक, उत्तम लोक, श्रीमंत लोक. हे यांना जर तुकोबाराय तुम्ही वाकडं दाखवलं, ते तुमचा बदला घेतील. शेवटच्या चरणात फार गोड सांगतात. तुका म्हणे भूमंडळी, शब्द लक्षात आहे का? भूमंडळी म्हणजे अख्ख्या पृथ्वीवर आम्ही बलवान आहोत, आम्ही बळी, आम्ही वीर. नीट आहे का? मग तुम्ही भांडणं का करत नाही? मूर्खाबरोबर भांडणं करण्यात काय बुद्धिमत्ता आहे? नाही कळालं. कीर्तनाचा दोष आहे ना, विद्वानांनी काढावा. टाळकरणी म्हणायचं का प्रमाण चुकलं म्हणून, जे प्रमाणात नाहीत. मी तुम्हाला नाही बोलत बरं का, माझा अर्थ वेगळा आहे. त्याची क्षमता अभंग म्हणण्याची वेगळी, अर्थ करण्याची क्षमता वेगळी. पुढचा टप्पा आहे का, भाव काढण्याची क्षमता वेगळी. ज्यांना अर्थ काढता येतो ना, त्यांना भावच कळत नाही, म्हणून भाव मिळत नाही. आणि भावावर बोललं की म्हणतात काय शास्त्रीची सुरुवात कुठून समाप्त काहीच कळत नाही. मला कळणारच नाही. ज्ञानेश्वरीतला शब्द आहे हा, भावज्ञा. भावती गुण, भाव कळायला पाहिजे. म्हणून तुम्हाला वर्म शब्दावर बोलतोय. तुम्हाला तुका म्हणे त्याचे कळले. काय कळलंय? वर्म, भाव कळाला. जे जे कर्म, भाव कळाला. जे जे धर्म, कशा करता बोलतोय. तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो. या बाया बसलेल्या आहेत. पोरग जर लाडात आलं ना, आईला माहिती की याला काहीतरी पाहिजे. याला म्हणतात कळणं. एरवी पोट भरलेलं असलं ते आईकडे जातच नाही पोरग. गरज पडली ना, आईचा पदर धरणार. आणि आईला माहिती आहे, याला म्हणतात कळणं. आईला माहिती हा लाडी गुडी लावतोय म्हणजे याला काहीतरी नाही का. तसं तुम्ही जर देवाकडे जाऊन भीक मागण्यासाठी जर लाडी गुडी लावत असाल महापूजेच्या निमित्तानं, त्या बापाला कळतं ते आई बाप आहे. विठ्ठल माय बाप चुलत. त्यांना माहिती तुम्ही का मंदिरात येता, का महापूजा करता, त्यांना माहिती आहे. काही बोलत नाही कारण की ती आई आहे. माऊलीला कळतं तुम्ही का ज्ञानेश्वरी वाचता, का कीर्तन करता, पण ती आई आहे. पण कळलं ना, आणि मग जर वळत नसेल तर मग देवाला प्रार्थना करा. पहिल्या चरणात सांगतात फार गोडा. कळालं ही पहिली स्टेप आहे. तुका म्हणे त्याच्या कळल्याशिवाय परमार्थ सुरू होत नाही. करायचं काय नेमकं? जर तुम्हाला कळालं नाही तर सुरुवात कशी करणार? स्वयंपाक करायचा आहे, सुरुवात कशी करणार? कळालं पाहिजे. सांगणारी आई असते नाही, तसं परमार्थ करायचं आहे, सांगणारे संत असतात. त्याचंच नाव ज्ञानेश्वरी आणि गाथा आहे. सांगतात आपल्याला. कुणाचं ऐकू नका, ज्ञानेश्वरीचं ऐका. कुणाचं ऐकू नका, विश्वास नसेल तर गाथ्याचं ऐका. सांगणार आहेत, शिकवणार आहेत. मज निरंतर जागा करतात. चुकतोय चुकतोय चुकतोय,
निरंतर जागे करतात, कळले. आणि ज्या वेळेस कळून दुरुस्त होत नाही, कळून मन नियंत्रणात, ही तुमची परिस्थिती नाही बरं का, सगळ्या संतांची आहेत. तुकोबरायांचे अनेक अभंग आहेत. काय काय करीतो या मना परी नायकवे नारायणा, करू नये त्याची करी, नको त्याची विवंचना, म्हणजे समीक्षा करतो. मला सांगा, तुम्ही रोज पेपर वाचता, मोबाईल पाहता, सगळं करता, ठीक आहे, काही गरज आहे का आसाममध्ये काय झालं म्हणण्याची? तुम्ही महाराष्ट्रामध्ये नाही. मला तर परवा दिवशी एक प्रश्न विचारला एकाने, महाराज तुम्ही जाणकार आहात, निवडणुकीत काय होणार आहे लोकसभेमध्ये, काय गरज आहे? तू उभा नाही, मी उभा नाही, बरं कळून काही फायदा नाही? विठाला विठाला, अरे क्षमता काय तुझी? ग्रामपंचायतीमध्ये सदस्य नाही आणि महाराष्ट्रात कोणता पक्ष? पण मी पण रसिक माणूस, म्हणजे तुला काय वाटतं? त्याची हीच अपेक्षा होती मला. मी उत्तर सांगावं ही अपेक्षा नाही, त्याच्या आतमध्ये जे साठवलेलं आहेत ते बाहेर वकायचंय. मी म्हटलं तुला काय वाटतं? मग त्यांनी सांगायला 3 पक्ष असेल, 2 पक्ष असेल, असं होणार तसं होणार. ज्याला स्वतःचं भविष्य कळत नाही, उद्या काय होणार कळत नाही, आत्ता घरात काय चाललंय ते कळत नाही, आणि तो सांगणार महाराष्ट्रात सत्ता कोणाची येणार आणि दिल्लीत कोण आहेस तू? आपलं आयुष्य विनाकारण व्हायला घालू नका. विठाला विठाला, हे सुद्धा तुकोबराय शिकवतात. आता मजपासी नका वदो प्रपंचेविषयी. खूप झालं, आता खूप ऐकलं संसारातलं. आता माझी इच्छा नाही की प्रपंचाबद्दल, तुकोबराय सांगतात, माझ्याशी बोलू नका. पुष्कळ झालं. जन्माला आल्यापासून पक्ष पाहिले, सत्ता पाहिल्या, लोक पाहिले. आता मला देवाच्या विषयी बोलावं असं वाटतं. कळलं आम्हाला त्यातलं काय. आता वळत नाही. तेथे माझे हरी, 2 शब्द येतं हरिपाठातला पण सांगतो. निजवृत्ती काढी, रोज म्हणता ना तुम्ही, निजवृत्ती काढी सर्व माया इंद्रिया. काही आहे का काही? एका झटक्यात म्हणून जातो आपण. ज्ञानोबांनी 3 लोकांना 3 उपदेश केलेत. योगी माणसाला सांगितले की वृत्ती काढ, निरोध. योगश चित्तवृत्ती ही योग्यासाठी सांगितलेले आहेत. योगश चित्तवृत्ती, निजवृत्ती स्वभाव काढ संसारातून. सर्व माया तोडी, हे ज्ञानी लोकांसाठी. ज्ञानी लोकच माया ब्रह्म जास्त करतात, त्याच्याविषयी पण माया सोड. सर्व माया आणि इंद्रियावर नियंत्रण ठेव, हे वैराग्यवानासाठी आहेत. 3 लोक आहेत, वैराग्यवान, योगी आणि ज्ञानी. भक्त आलेला नाही बरं काय त्यात, भक्त नाही आहेत. योगी आहे, वैराग्यवान आहे. भक्त का नाही आहेत? भक्ताला काहीच करायची गरज नाही, तो देवाचा लाडका असतो. का? तेथे माझे हरी. तो देवाला प्रार्थना करतो, देवा हे माझ्याकडून होत नाही, माझा पेपर तू सोडव. हा अभंग आहे. तेथे माझे हरी, दोन्ही अर्थ आहेत. वृत्ती राहो, आदेश पण आहे आणि प्रार्थना पण आहे. विठाला विठाला. शब्दाकडे गांभीर्याने पहा. तेथे माझे हरी, जर मोठा आवाज नाही केला तर प्रार्थना आहे. तेथे माझे हरी वृत्ती, देवा तेथे माझे हरी वृत्ती राहो, ठेव वृत्ती. हा आदेश आहे. ही दोन्ही क्षमता भक्तामध्ये आहेत. न ज्ञानी लोकांमध्ये आहे, न वैराग्यवान लोकांमध्ये, न योग्यामध्ये आहे. देवाला आदेश फक्त भक्त देऊ शकतो. देवाला शिव्यासुद्धा काय असतं माहिती आहे का, लक्षात राहिलं पाहिजेत. मराठी कळले का तुम्हाला? लक्षात असावं. बोलताना तोंड खोड्या म्हणून सांगत असेल, गुण म्हणून सांगत असेल, लक्षातही हे महत्त्वाचं आहे. विठाला विठाला. उद्धव ज्यावेळेस राधिकेकडे जातो, राधिका कोणत्याही गुणाचं वर्णन करत नाही देवाच्या. देव काळा आहे, शूर्पणखेचं ऐकलं नाही. बघा राधा कुणाची बाजू घेते? तिचं काय चुकलं देवा? तुझ्या स्वरूपावर भाळली आणि तुझ्याकडे आले आणि तू नाक कान कापले, हे काही चांगलं आहे का? देवाचा दोष काढणारे भक्त असतात. भक्त ही ताकद पण लागते बरं. कुणी कुणाचंही कीर्तन चांगलं नाही झालं, मग अशी कुणी काढायचे? देवाचे दोष आहेत. देव कळला तर दोष कळेल ना. देव जर नाही कळाला
दोष सुद्धा कळणार नाही. विठ्ठला विठ्ठला बोलत होती सारखी. 15-20 मिनटं झाले. माझा अंतर लक्ष ठेवा. उद्धव ज्ञानी आहे, राधिका रास राशेश्वरी, भक्तीचं स्वरूप राधा आहे. आणि दोघांचं कधी पटत नाही, आत्ता पण पटत नाही. जे भक्त आहेत ते म्हणतात ज्ञानात काही खरं नाही, आणि ज्ञानी म्हणतात हे भजन करणारे अंधश्रद्धाळू. भांडणं कुणाचे आहेत? आणि जे लोक दारू पितात त्यांच्याविषयी दोघंही बोलत नाहीत. उद्धव ज्ञानी आहे. आणि मग हळूहळू लक्षात आलं, शिव्या देताना का होईना राधिकेला देवाचं विस्मरण होत नाही, आठवण येते. काय सांगायचं तुम्हाला, एक प्रसंग असा आहे अयोध्ये वृंदावनाचा. ही जी यशोदा आहे ना, जिच्या अंगा खांद्यावर कृष्ण खेळला, थोडा कल्पना करा ना, जिच्या अंगा खांद्यावर कृष्ण खेळला आहेत, कशी असेल ती यशोदा. आणि संसार किती क्रूर आहे बघा. मी हे उदाहरण अनेक लोकांना दिलं बरं का. हे जे पुण्यातलं काही एरिया आहे ना, भांडारकर वगैरे जो परिसर आहे, तिकडचे सगळी मुलं अमेरिकेला गेलेली आहेत, आणि सगळे म्हातारे त्यांच्या बंगल्यात राहतात. कधी कधी प्रसंगाला तर तक्रार करतात. म्हटलं तक्रार करू नका, हा प्रसंग ऐका. आमचा कृष्ण यशोदा सोडून गेला ना, पुन्हा वृंदावनमध्ये आला. तुमचे गेलेत पोरं, जाऊ द्या. तुम्ही आठवण करताय बघा. आणि एक सूर्यग्रहण होतं, खग्रास सूर्यग्रहण. आणि त्या काळामध्ये, आणि आजही अशी मान्यता आहे की खग्रास सूर्यग्रहण जर असेल तर त्या दिवशी कुरुक्षेत्रावर आंघोळ केली पाहिजेत. म्हणून अशी वाऱ्यासारखी बातमी पसरली की भगवान श्रीकृष्ण खग्रास ग्रहणासाठी कुरुक्षेत्रावर येणार आहेत. आणि कुरुक्षेत्राच्या जवळ वृंदावन आहे बघा. हिचा कृष्ण, आणि मग तिने ठेवलेले कृष्णाचे कपडे बालपणीचे एक एक कपडे काढून डोळ्यातून अश्रू यायचे. हे कृष्णाने वापरलेले आहेत, हा कृष्णाचा कपडा आहेत, हे कृष्ण घालत होता. केवढा झालेला द्वारकेचा आणि यशोदेचा कृष्ण, फरक आहे. याला भक्ती म्हणतात. तो किती मोठा आहे हे जगासाठी आहे, आईसाठी तो मुलगा आहे, याला भक्ती म्हणतात, प्रेम म्हणतात. म्हणून कधी कधी ह्या गोष्टी नाही लक्षात राहत. किती सांगण्याचा प्रयत्न करा, नाही लक्षात राहत. आणि मग ती सांभाळलेले खेळणे आणि कपडे घेऊन यशोदा कुरुक्षेत्रावर जाते. कुणाला दाखवायला? द्वारकेचा. आणि जेव्हा यशोदेचं नाव ऐकलं आणि भेटायला श्रीकृष्ण आले, तो मोठा श्रीकृष्ण बघितला, राज योगी श्रीकृष्ण, द्वारकेचा राणा बघितला, आणि तिने आपले कपडे लपून ठेवले. माझा कृष्ण लहान होता, जो माझ्यावर प्रेम करतो. हा कृष्ण मोठा आहे, माझा नाही आहे. पण ते कृष्ण आहेत महाराज. आला आणि आलिंगन दिलं यशोदेला. तुझ्यामुळे मी आज मोठा झालो. नाव कळलं का? यशोदा. यशम दधाती. कृष्णाला यश देणारी यशोदा, तिने सांभाळलं म्हणून तो मोठा झाला. विठ्ठला विठ्ठला. हेच वाक्य तुकोबरायचं. देवा, पंढरपूरला कोणी जात नव्हतं रे. गावोगावी आम्ही कीर्तनं केले आणि सगळ्या लोकांना तुझ्याकडे पाठवलं. बघा, आमुचिया भावे शब्द आहे का? तुझं देवपण. तुकोबराय म्हणतात आम्ही अभंग लिहिले, आम्ही कीर्तनं केली, म्हणून विठ्ठला तुला देवपण आलं. मराठी कळते का? देव मोठा आहे का तुकोबराय मोठे आहेत? काय घाबरतो? देव काय करत नाहीये. तुकोबराय आहेत का आपल्या बरोबर? अभंग कुणाचा आहे? मग आपण थोडंच म्हणतोय. आणि ही जी भीती आहे ना, ही भीती परमार्थात नसली पाहिजेत. देवावर अधिकार गाजवण्यासाठी परमार्थ करावा, भीक मागण्यासाठी परमार्थ करू नये. शब्द पहा तुकोबरायांचा कसा आहे. आमुचिया भावे तुझं देवपण. तुझा देवपण शब्द आहे का? देवपण आमुचिया भावे. आम्ही भावना ठेवल्यामुळं तू देव आहे. ते का विसरून राहिला असे? संवाद आहे बरं का. देवा काय विसरलास? नेमकं आषाढीला आम्हाला दर्शन होत नाही. वर्षभर आम्ही पायी वारी करतो ना, आषाढीला दर्शन देत नाही. तुला देवपण आम्ही केलेले आहेत. बरं, आशांना दर्शन देतो जे दर्शन घेण्याच्या लायकीचे नाहीत.
तासभर देवा तुझ्याजवळ उभे राहतात आणि आमच्यामुळं तुला देव पण आहे, आमच्यामुळं पण तू का विसरतोस. भगवंत म्हणतात तुमच्यामुळं मोठेपण मिळालं ना, बोलून दाखवू नका. तुकोबाराय काय म्हणतात, बोलून दाखवू नका. तुकोबाराय म्हणतात असं आहे, गरीबावर जर उपकार केले ना, मरेपर्यंत पोरं लक्षात ठेवतात. तुमच्या जीवनातला अनुभव पहा. तुमच्या गावामध्ये जर गरीब असतील, कुणाला शिक्षणाला मदत केली असेल, कुणाला घराला मदत केली असेल ना, मरेपर्यंत लक्षात ठेवतात. पण श्रीमंताला जर मदत केली असेल ना, की लगेच विचारतात कोण तुम्ही. म्हणून श्रीमंताला आठवण करून द्यावी लागते, आम्ही तुमच्यावर उपकार केलेत, तुम्ही आमच्यावर नाहीत. आणि हे तुकोबारायांचे शब्द आहेत. काय शब्द, काय की गोड शब्द आहेत बघा. समर्थासी नाही श्रीमंताला, बरं का, उपकार स्मरण. उपकाराचं लक्षात राहत नाही, दिदल्या आठवण वाचून या. श्रीमंताला सांगावं लागतं, हो आम्ही मदत केली म्हणून तुम्ही नेता झालात, म्हणून सत्ता आली. हे तुकोबाराय म्हणतात ना 400 वर्ष. समर्थासी नाही, जर तुम्हाला मतदान पाहिजे असलं तर आमची आठवण, मोठं व्हायचं असेल कायम तर ते का विसरून राहिलं असे याला म्हणतात. ते याला म्हणतात अशी भक्ती तुमच्या जीवनात आली पाहिजे. देवावर नियंत्रण करता आलं पाहिजे, देवाला आदेश देता आला पाहिजे. कोण आदेश देतं, मन चांगलं पाहिजे. फार सिद्धांत नाहीत बरं का अभंगामध्ये. मन चांगलं पाहिजे. पोरगं बापावर अधिकार गाजवतं, काय त्याचं चांगलं मन आहे, नातं आहे ना. विठ्ठल माय बाप नातं आहे तुमचं विठ्ठलाबरोबर, अधिकार गाजवू शकता. घाबरला तर भिकारी, घाबरला तर मागणारे, घाबरला काहीतरी अपेक्षा आहे. कोण घाबरतं, नेता आला, राजकारणी आला, सत्ताधारी आला, कोण घाबरतं, कार्यकर्ते, साहेब आले, साहेब आले. वारकऱ्याला काय घेणे, नाही कळालं, घेणंच नाही. नाही अर्थ कळेल तुम्हाला थोड्या गरजच नाही. मोठेपण लहान पडतं. शब्द आहे का, मोठेपण लहान होतो. तुमच्याकडे हजारो कोटी आहेत आणि मला गरज नाही, लहान झाला तो माणूस. नाही म्हणण्याची क्षमता आली. आहे म्हणलं ना चमच्या व्हावं लागतं. चांगलं नाव आहे कार्यकर्ता, भाग सोडून द्या. पाहिजे म्हणलं की ते गुलाम करतात, नको म्हणलं देवावर सत्ता असते. तो अभंग पहा, न मागे त्याची रमा होय दासी. मागत नाही ना लक्ष्मी दासी होते. मागता म्हणून पैसे मिळत नाहीत. वृत्ती शब्द विसरू नका, काय ती. आणि त्या वृत्तीला आदेश करावा लागतो, देवा ही वृत्ती बदलत नाही हो, तुमच्याजवळ ठेवा, तेथे माझे हरी स्वभाव आवरला जात नाहीयेत, तुमच्याजवळ ठेवा, तेथे माझी हरी वृत्ती राहो. कधी कधी देवाला वाटतं जरी हा आदेश करत असला तर थोडंफार मागणी पाहिजे का. स्वतः तुकोबाराय म्हणतात, तुझ्या जगातलं तू केलेलं आणि मायेने केलेलं काहीच नको. दुसऱ्या चरणाचं अभंग फार गोड आहे. जेवढं सांगता येईल तेवढा माझा प्रयत्न. खूप गोड आहे. तेथे माझे हरी देवा तुझ्या चरणाजवळ माझी वृत्ती राहो, त्याच्या अतिरिक्त अनेक न लगे माईक पदार्थ. कदाचित माझी वृत्ती, माझी इच्छा माईक पदार्थामध्ये, माईक 3 पदार्थ आहेत बरं का, ते सोडून मला माणूस दाखवा जगामध्ये. ते सोडून माणूस दाखवा. धन, मान आणि सत्ता. 3 सोडणारा माणूस भेटला का तुम्हाला आजपर्यंत. धन, मान आणि पैसा नकोय काही लोकांना, पण मान पाहिजे. बरेचसे राजकारणी लोक, समाजातले लोक भ्रष्टाचारी नाहीत खरंय,
पण मानी, त्यांना काय पाहिजेत? मानामुळं धन नको आहे. चुकीचं आहे. शब्द माईक आहेत ते. काहींना सत्ता पाहिजेत, मान ठेवत नाही स्वतःचा. पाया पडायचं असलं तर येईल, 2-4 महिने राहिलेत. जरी तुम्ही परमार्थात दान करत नसले तर दानाचा दिवस येणार आहे. मतदान करावं लागणार आहे. त्यावेळेस त्यांची विनम्रता पहा. मान सुटलेला आहे. पुढं कशाला बोलू मी? धन सुटलेलं आहे. धन पण हे दोन्ही का सुटलेत? सत्तेसाठी. ज्ञानोबांचा काय अभ्यास असेल बघा तुम्ही. 750 वर्षापूर्वी सांगितलेत, माणसाला फक्त 2च इच्छा आहेत. एक सत्ता पाहिजेत, जगस्पृहे. जग अमेरिका असेल, जग असेल, सगळं जग स्पृहे इच्छा करतं. काय? सार्वभौमपद. बॉसगिरी माझ्याकडे आली पाहिजे. बॉसगिरी व्यापक शब्द आहे बरं का. घरातलं बघा बरं, बापाला गोड बोललं तर बाप पैसा देतो. उद्धटपणा दाखवा ना. पोरगं जरा उद्धट वाटू द्या, तू म्हणतो तू नीट वाग, मी देतो तुला. याचा अर्थ आहे मान. तुझंच आहे पण नीट बोल, मान. पण त्याला असं वाटतं सत्ता असली पाहिजे. काही काही माणसं खूप चॅप्टर आहेत बरं का. नुसतं म्हाताऱ्या माणसाला बोलतात, दादा तुम्ही म्हणून सगळं चाललंय. नाही, आणि दादाचं सगळं गेलं ना, मग दादा. मी आपल्या भारतातली सर्वश्रेष्ठ कंपनी, नाव नाही घ्यायला पाहिजेत पण यूट्यूबला ते एपिसोड आहेत. भारतातली, जगातली कपडे बनवणारी सर्वश्रेष्ठ कंपनी जगातली. हे जे तुम्ही कपडे घालता ना, याच्या 1 इंचामध्ये तुम्ही काउंट म्हणतात त्याला, किती दोरे आहेत. याच्यामध्ये भारत सगळ्यात पुढे आहेत. त्या कंपनीचा मालक म्हणतो पोरावर विश्वास ठेवू नका. 1000 कोटी कॅश आणि कंपनी त्याच्या नावाने केली. काही नाही, दादा फार चांगलेत. कशामुळं केलं? म्हणून जेवढे रिटायर झालेले लोक माझ्याकडे येतात ना, मी म्हणतो फंड देऊ नकोस. तुझ्या जीवनातली शेवटची कमाई आहे ती. पेन्शन सगळी खर्च कर महिन्याच्या महिन्याला, पण फंड देऊ जर दिला तर आमच्या फडात. ज्ञानबा तुकाराम. कारण की आहेत म्हणून गोड बोलतात. देवाला तरी का गोड बोलतात? मला एक सांगा, विठ्ठलाचा भाग आपण 2 मिनिटं बाजूला करू. जगातले जेवढे संत देव आहेत चमत्कारामुळेच आहेत ना. कोणी शिर्डीला जात असेल, कोणी अन्यत्र जात असेल, त्यांना विचारा कोणतं ज्ञान दिलं नाही, आशीर्वाद दिला. भीक देणारे देव वेगळे हो. भीकच वृत्ती संपली पाहिजेत असा फक्त पांडुरंग आहे. इच्छा संपवणारा पांडुरंग आहे. इच्छाच नाहीत. अनेक नलगे हेच अभंग आहे. माईक मायेतून हे धन मान आणि सत्ता नलगे. आणि बघा हे नलगे, धन मान आणि सत्ता नलगे. कोण म्हणते? तुकोबर आहे. आणि त्यांच्या नावाने आज धन कमवलं जातं. तुम्हाला जास्त अनुभव आहे. तुमच्या नावाने, तुकोबराच्या नावाने मान मिळतो. का? कीर्तनकाराच्या पाया पडता. अभंगाचा अर्थ सांगतो म्हणून. नुसतं धोतर घातल्यामुळं नाही मान, ते तर तुम्ही घालताय. मग कीर्तनकाराच्या का पाया पडतात? तुकोबाराचा संदेश घेऊन आलेला आहे. अभंगाचा अर्थ सांगतो, ज्ञानोबारांच्या ओवीचा अर्थ सांगतो म्हणून मान आहे. धन आहे, सत्ता आहे, त्यांच्या नावाने तिन्ही मिळालं, पण संत पण मिळत नाही. हा कीर्तनकाराचा अपमान आहे. लागतील शब्द, मला कल्पना आहे त्याची. का? हे 3 मिळवले ना, मग संत पण मिळत नाहीत. अनेक नलगे हे अभंग आहे तुकोबरायांचा. काय? पैसा पाहिजे ना, धन पाहिजे, मान पाहिजे. दिलं तुकोबरायांनी अभंगाच्या नावाखाली, पण संत पण नाही दिला. नाही महाराज, काय काही महाराज फार मोठे आहेत. 3ऱ्या चरणात सांगतात, Thank you.
तुकोबाराय कळायला फार कठीण आहेत बरं. ब्रह्मादिक पदे नाही कळलं ना. ते ब्रह्मादिक शब्द काढून टाका. ते त्या काळातले पदं होते. ब्रह्मर्षी, देवर्षी, महर्षी, ते पदं काढून टाका. ब्रह्मर्षी, ब्रह्मादिक काढून टाका. शिल्लक काय राहिले माहिती का? पदे. शिल्लक काय राहिलंय? पदे. आणि पदे कोणाला लागतात? तुकोबारा म्हणतात दुश्चित असणाऱ्या माणसाला पदाची हवा असते. सज्जन माणसाला पदं लागत. तुम्ही बसलेली जेवढी माणसं आहेत, तुम्हाला फक्त 2 टाइम जेवण पाहिजेत. हरी हरी तुम्ही म्हणारे. फार अपेक्षा नाही वारकऱ्यांच्या, पदं नाही आहेत. पण वारकऱ्यात आला, परमार्थात आला, दुश्चित चित्त होतं पदामुळे. नीट ऐका बरं का काय बोलतो तुम्हाला. जी माणसं पाप करत नाहीत ती पदामुळं पाप करतात. अभ्यास करून बघा तुम्ही. गरीबातला गरीब अभ्यास करणारा मुलगा ज्यावेळेस अधिकारी होतो, गरिबीची जाण विसरतो आणि लाचलुचपत घ्यायला सुरुवात करतो. हे पद आहेत. पाप करायला शिकवतात. आणि ज्याला पाप केलं ना त्या माणसाने, हात जोडून विनंती आहे त्याला, सुखाची अपेक्षा करू नकोस. सडणं हेच तुझ्या नशीब येत. मुलगा पागल जन्माला येतो, बायको वाढत नाही असं म्हणतो, सगळे श्री आणि आमचा संपर्क येतो बरं का. काय करावं महाराज, तुम्हाला सगळे वाढतात, आमच्या घरात गेल्यानंतर बायका वाढत नाही, करोडपती आहेत. तेव्हा ते चमचे वाढतात. खाण्याशी मतलब आहे माहिती तुम्हाला. हे भगवंताचे शब्द आहेत. हे पद आहे ना, पाप करायला लावतं. प्रत्येक अधिकाऱ्याने आपलं अंतःकरण तपासावं. तुकोबाराचे शब्द समजतील त्याला. काय पाप केलं आपण, ते पद दुश्चित करतं, ते पाप करायला लावतं. म्हणून ज्ञानाचा प्रवेश होत नाही. परमार्थातलं पद असो, संसारातलं असो, सत्तेचं पद असो, भगवंत प्रार्थना करतात, माझं चित्त तिथं जाऊ देऊ नकोस, तुझी जबाबदारी आहे. ब्रह्मादिक सोडून द्या. पदे दुःखाची शिराणी ठेवा. तेथे दुश्चित जणी म्हणजे नको. काही देऊ नको तू आम्हाला. का पद नकोय तुम्हाला? तुम्हाला काय माहिती पदामध्ये काय आहेत? मग त्याचं ते शेवटचं चरण आहे. तुका म्हणे आम्हा कळले आम्हा, त्याचं चरण. का नको पद? हे पाप करायला लावतं. का नको? नको ते तुम्हाला मी लिहून देतो. काय सांगितलंय भगवंतानी. पैसा आणि सत्ता कोणताही माणूस तुम्हाला भेटो चांगलं करायला लावत नाही. तुमच्या पुणे जिल्ह्यातलं तर काय वर्णन करावं महाराज. मला फोन येतात गुंठा मंदिराचे. मी अभ्यासामुळं तारीख देत नाही, हा भाग सोडून द्या. तुमचं तर काय भाग्य आहेत महाराज. 25 वर्षाचं पूर्वीचं कीर्तन तुमच्या लक्षात आहे. इथल्या श्रोत्यांचे असे श्रोते. फोन येतो मला, महाराज बोला किती पाकिट लागतं, पण तुमचं कीर्तन ठेवायचं आहे, म्हणजे माझं. आणि भाषा काय? मंत्री कोणते आहेत? जमिनीला भाव आले आहेत ना, नुसतं बोलतात. मागा फक्त आकडा सांगा. म्हणजे नाही कीर्तन नाही का? हा असं कसं काय? डबल देऊ. माझी मराठी समजून घ्या. हे जे अहंकार आहे पैसा आल्यामुळे आहेत. याला म्हणतात दुश्चित. प्रेमाने येणारे आम्ही हो, पैशाने नाही. म्हणून तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं, प्रेमाने पूजा होते, ज्ञानाने आदर मिळतो. अरे तुझ्याकडे पैसे आहेत, किती लहान आहेत, नाही म्हणलं की गप बसला तू. किती 1 कोटी नाही 10 कोटी द्यायला तयार झालं. नाही शब्दात ती ताकद बघा. तू लहान आहेस, विकला जात नाही मी. पदे. म्हणून अभ्यास करा या गोष्टीचा. ज्या पदावर तुम्ही गेलेला आहेत त्या पदाचा धिक्कार करतात तुकोबाराय. का? चित्त दुश्चित्त होतं, पाप करायला लावतं ते. म्हणून अधिकाऱ्यांना सावध राहा. जर दुश्चित झालं ना, पुन्हा आहे का, दुश्चित झालं ना, समाधान नाही मिळत काही. म्हणून दुःखी काय आहेत संसारातले. आणि हे जे दुःखी झालेले लोक आहेत ना, असे महाराज भेटतात. महाराज यांना ज्या बेटा तेरा कल्याण हो. आणि दुश्चित झालेल्या अधिकारी लोकांचा, सत्ताधारी लोकांचा बघा तुम्ही, त्यांचे संत कसे आहेत. आश्रमामध्ये सेवा होते. मला तर कधी कधी खूप वाईट वाटतं महाराज. काही आश्रमातले महंत सांगतात आमच्या इथे सगळ्या सुविधा आहेत. म्हणजे 5 स्टार बांधणं, आश्रम का बांधला? मराठी कळा. पंढरपूरला तुम्ही मठात जातात, सोयच नाही, त्याला मठ म्हणतात. आणि जर महंत तुमची सोय करत असेल, महंतपणाचा अपमान आहे महाराज. महंत पद सांगतोय तुम्हाला मी. नाही सोय नाही, तू काय करणार आहे? जा
त्याला म्हणतात ताकद, त्याला म्हणतात वैराग्य. पद आहे, सोय करायला लावतं. सोय कशासाठी? पैशासाठी, मानासाठी. हिमालयामध्ये आश्रम आहेत आणि पेपरला ॲडव्हर्टाईज आहेत, आमच्या इथे सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. अरे सुविधा नको म्हणून हिमालय. मग इथल्या हॉटेलमध्ये आणि तिथल्या हिमालयाच्या जागेवर काय फरक आहे? इथल्या लोकांनी पॅन्ट शर्ट घालून हॉटेल काढले, तो तिकडे कपडे बदलून आश्रम काढले, त्याचं नाव 5 स्टार. हे पद तुकोबराय 400 वर्षापूर्वी बोलतात, पद पैशासाठी चाललंय. आणि जिथं चित्त दुश्चित्त झालं, दुश्चित्त म्हणजे काय माहिती का? पापी नाही बरं का, नाही तर पुन्हा चुकीचा अर्थ काढा. दुश्चित्त शब्दाचा अर्थ आहे भावना लपवलेलं काम. भावना हे पण ज्ञानेश्वरीमध्ये. काही काही माणसं आहेत ना, मंत्र्याला घरी बोलवतात, राजाला घरी बोलवतात. आणि हे ज्ञानोबांनी 700 वर्षापूर्वी सांगितलं. कशा करता बोलवतात? गावात रुबाब पाहिजेत, मंत्री आपल्याकडे येतात. ही ज्ञानोबांची ओवी आहे. राजा घरासी आहे, बहुत उपयोगाचा आहे, त्याच्याकडून बरेचसे काम करून घेता येतात. कीर्ती होय जगा माझी, मान वाढतो. मुख्यमंत्री संबंध आहे बरं का त्याचे, नाही अजून अर्थ करा. संबंध कोणाचे आहेत? आणि घरात ते त्याच्याशी संबंध ठेवतच नाहीत, गावातले ठेवत नाहीत. आणि तो संबंध पदे, शब्द पुन्हा आहे का, विसरू नका. पद आहे तुमच्याकडे, दुश्चित चित्त होतं. पदामुळे अहंकार वाढतो, पदामुळे चुकीची लक्ष्मी येते, पदामुळे गरीब माणसावर अन्याय होतो. देवा नको तू मला भेटू, पण मला हे नको आहे. याच्यातलं वर्म आम्हाला कळालेत. जे जे कर्म धर्म पद हे सगळे नाशिवंत आहे. म्हणून एकच प्रार्थना आहेत तुझ्या चरणावर, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही आधरोनिया बाही सगळे चतुरच आहेत. ऐकायच्या नादात गडबड होते. अभंगाचा अर्थाकडे लक्ष द्या. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे मी नाही. अभंगात लक्षात ठेवा. तेथे माझे हरी. देवा मी सकाळी सकाळी काकड्या करण्याकरता तुझ्याकडे आलो, सांगायला आलोय माझं चित्त ऐकत नाही. माझे चित्त, चित्त कुणाचं आहे? पण तुझ्या पायावर राहत नाही. म्हणून सकाळी सकाळी भगवंताला प्रार्थना आहे, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे तू करी काही. तुझ्या मंदिरात आलोय, तुला गाराणं करण्यासाठी आलोय, तू काहीतरी कर. राहे ऐसे करी काही धरोन या बाही दुःखरूपी सागरातून भवा हा तारी. कारण कसं काढायचं या दुःखातून चतुरा तू, हा अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून प्रार्थना करा भगवंताला, पद नको आहेत. जिथं जिथं माझ्या हातून सत्ता गाजवली जाईल, चुकीची लक्ष्मी येईल, पाप घडेल, ती पदं मला नको आहे. माईक पदार्थ नको आहेत. फक्त तुझ्या चरणाजवळ माझी वृत्ती राहो. विठोबा रघुमाई